ठिकाणी स्वागत करते. दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था व आम्ही आनंद यात्री यांच्या संयुक्त विद्यमाने तू मुझे यूं भुलाना पाओगे हा मोहम्मद रफी यांच्या कर्णमधुर गाण्याचा कार्यक्रम मोहम्मद रफी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आपल्यासमोर सादर होत आहे. या कार्यक्रमासाठीची मान्य आम्ही आनंद यात्री आणि दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मोहम्मद रफी यांचा स्मृतिदिन आज या ठिकाणी आपण साजरा करत आहोत. 31 जुलै 1980 रोजी मोहम्मद रफी यांचं निधन झालं आणि सर्वसामान्यांपासून सगळ्यांनाच एक मोठा धक्का बसला, कारण ते हार्ट अटॅक गेली. मुकुंद फडकेंना आम्ही दरवेळेला बोलायला एवढं सुटे नव्हतो की आपल्याला नवीन नवीन ते माहिती देत असतात आणि त्यापेक्षा हे जे काही रेकॉर्डिंग आहे 15 मिनिटाचं हे यूट्यूबवर जातं, जे तुमच्यासाठी की तुम्ही या कार्यक्रमाला होता आणि या कार्यक्रमात आपण गाणं म्हटलेलं आहे ही सुद्धा आठवण आपल्याकडे कायम राहते. म्हणून साधारणपणे रात्रीपर्यंत किंवा सकाळपर्यंत यूट्यूबला ही माहिती येत असते. ही महत्त्वाची बाब आहे. मला विशेष असं वाटलं की मी आज बघत होतो वेगवेगळ्या ठिकाणी आणि माझ्या लक्षात आलं की मोहम्मद रफी हे नुसते काही गायक नव्हते, समाजामध्ये कसं वागलं पाहिजे याचं एक आदर्श उदाहरण म्हणून आपण त्यांच्याकडे बघितलं जातं. मुकुंद फडके बाकी बोलणार मी बोलत नाही, पण एकच मी त्याची आठवण सांगेन की जी आत्ता आपल्या भारतातील सर्वांना एकंदरीत महत्वाची वाटते. त्याचं कारण असं की मोहम्मद रफी आपल्या पत्नीसह हज यात्रेला गेले आणि हज यात्रेनंतर 1971 सालची गोष्ट आहे आणि तिथं जे मौलवी भेटले त्यांनी त्यांना म्हणजे तुम्ही काय करताय, तुम्ही गाणं म्हणताय, तुम्ही गाण्याचे पैसे घेताय, तुम्ही बंद केलं पाहिजे, हे आपल्या धर्मामध्ये चालत नाही. आणि मोहम्मद रफी अतिशय साधे होते की तिथून जे आले त्यांनी गाणं बंद करून टाकलं, गाणं म्हणायचं ते बंद करून टाकलं. साधारणपणे 6 महिने गेले, घरची पण परिस्थिती बिघडत चालली होती, गाण्याकडे लक्ष नव्हतं, काही नव्हतं. अशा त्यांची मित्र जे नौशाचे आहेत विशेषतः त्यांनी त्यांची समजूत घातली, त्यांना सांगितलं की तुम्हाला दैवी देणगी आहे आणि हे लोकांच्यासाठी गाणं म्हणतो आपण, तेव्हा आपण काय ऐकायचं आणि काय नाही समाजामध्ये हे आपण ठरवलं पाहिजे. आणि ह्या सगळ्यांच्या एकंदरीत सांगण्यावरून त्यापेक्षा त्यांनी स्वतःचा विचार केला की हे आपण करतोय चूक आहे, आपण धर्म पाळला पाहिजे, त्याच्याच बरोबर समाजामध्ये असणारं एक वातावरण आहे ते सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. एककल्ली वागणं हे योग्य नाही. आणि मग त्यांनी 6 महिन्यानंतर पुन्हा गाणं गायला सुरुवात केली. दुसरी आठवण आपल्याला लता मंगेशकर बहुतेकांना माहिती आहे का मला माहीत नाही, परंतु लता मंगेशकर आणि त्यांचा मोठा वाद झाला होता मानधनावर आणि जवळपास बरेच 4 वर्ष ते बोलत होते. परंतु बऱ्याच लोकांच्या सांगण्यावरून एकमेकांच्या बोलण्यावरून त्यांची ती समजूत निघाली आणि जसं आपण बघितलं परवा राज ठाकरे उद्धव ठाकरे 2 फोकसमध्ये आले आणि एकत्र भेटले. महाराष्ट्राला चांगलं वाटलं, कारण महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये पक्ष सोडून आपण विचार केला पाहिजे की कुठली माणसं एक येण्याने जर चांगलं होत असेल तर त्याचा उपयोग होतो. तसं लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी एका कार्यक्रमाला एकत्र दिसले अचानक आणि लोकांच्या आनंदाच्या पारावर लागला नाही. त्यामुळे हे मोहम्मद रफी यांची आपण गाणी म्हणताना मी सगळ्यांना विनंती करणार आहे की आपण वाचलं पाहिजे. बऱ्याच गोष्टी आहेत, मी बरंच बोलू शकतो, परंतु आपल्याला त्यात वेळ घालवायचा नाही. महत्वाचं एक 5-6 मिनिटं मुकुंद फडके बोलणार आहे. त्यामुळं मला असं लक्षात आलं की मोहम्मद रफीच्या गाण्यामध्ये त्यांना दैवी देणगी असेल, त्यांचा आवाज चांगला असेल, पण त्यांच्या वागणुकीचा, त्यांच्या वाचनाचा, त्यांच्या एकंदरीत समाजामध्ये असणाऱ्या चांगुलपणाचं सुद्धा गाण्यामध्ये सगळं त्यांचं हे केलेलं आहे. आज विशेष आनंद यात्री यांचं मी अभिनंदन करतो, कारण 31 तारखेला खरं तर विजय सावंतचा कार्यक्रम चालला होता, परंतु त्यांचा तो अचानक रद्द झाला. तुम्ही मुकुंद पांडेला फोन केला की मला असं वाटतं तुम्ही हा कार्यक्रम करा, तुम्ही नाही म्हणता तुम्ही दुसऱ्याशी बोलतो. परंतु मुकुंद पांडेंनी तुमच्या सर्वांशी चर्चा केली, विशेषतः प्रल्हाद कुलकर्णी असतील, अगो वकील असतील, कुलकर्णी असतील आणि तुम्ही सर्वांनी मिळून हा कार्यक्रम करायचं ठरवलं ही महत्वाची बाब आहे. तसंच आपण 14 तारखेला या ठिकाणी देशभक्तीपर गीतांचा पण कार्यक्रम होणार आहे. आपण असं वेगवेगळं जर करत गेलो तरी नुसती काय गाडी सादर होणार नाही. गाडी सादरीकरणातून सातारमध्ये
एक वेगळं वातावरण तुमच्या सर्वांच्या माध्यमातून होऊ शकतं. म्हणून तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. ममता नरहरी आज प्रमुख पाहुणे आहेत, त्यांच्यासाठी दीपप्रज्वलन आहे. मी बघतो की ममता नरहरी यांचा आवाज अतिशय सुंदर आहे. त्यांचं ते काय म्हणतो तुम्हाला नाव लक्षात नाही, काय वाजत होतं ते? हा, बरंच काय काय त्यांच्याकडून कला आहे जे आपल्यापर्यंत अजून पोहोचलेलं नाही विशेषतः. परंतु मला चांगलंच वाटलं की मी बघतो की प्रत्येकाच्या कार्यक्रमात ते हजर असतात आणि येऊन ऐकणं, जवळजवळ थांबणं आणि प्रत्येकाला काय सपोर्ट करणं. आपण म्हणतो सपोर्ट म्हणजे काय आरडाओरडा केला पाहिजे असं काय नाही, परंतु आपण बसून तरी गाणी ऐकण्यात त्या माणसाच्या आनंदात सहभागी होणं महत्त्वाचं असतं. म्हणून मी त्यांना विनंती केली की आजच्या कार्यक्रमाला आपण तुम्ही या, आणि त्या आल्या त्याबद्दल मी त्यांचं स्वागत करतो. आमचे मित्र हेमंत कासारे या ठिकाणी उपस्थित आहेत. ते आमच्या पतसंस्था फेडरेशनचे संचालक आहेत. ते मोठे टॅक्स कन्सल्टंट आहेत. नगर विकास आघाडीचं काम करतात. अभयसिंहराजेंपासून ते त्यांच्याबरोबर असणारे असे आहेत आणि सातारच्या वेगवेगळ्या कार्यक्षेत्रांमध्ये त्यांचं काम आहे. ते या ठिकाणी उपस्थित प्रत्येकाची गाणी ऐकायला ते येतात. त्याबद्दल त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. महामंडळ शेट्टे या ठिकाणी आलेले आहेत, त्याही काय वेळेवर येतात, त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. आणि स्टेजवर असणारे मुकुंद फडके, अघोर आणि आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करू. माझं 2 मिनिटांचं मनोगत संपवतो. जय जय महाराष्ट्र. यांच्याबद्दल 4 शब्द. धन्यवाद. व्यासपीठावरील सर्व मान्यवर. शिरीषरावांनी माझ्या भाषणाचे 2 मुद्दे आधीच कव्हर केले आणि स्नेहल मॅडमला चिंता असते की मी काय बोलतोय त्यांच्यावरती सूत्रसंचालनात असतं. तर असताना मी एक आश्वासन देतो की वेगळं काहीतरी असेल, त्यामुळे तुम्हाला सूत्रसंचालन करताना काही अडचण येणार नाही. पण 2 मुद्दे खूप शिरीषरावांनी चांगले सांगितले. मी तेच म्हणणार होतो की मोहम्मद रफी ग्रेट का झाले तर त्यांच्या गायन कलेला माणुसकीचा स्पर्श होता. ज्या प्रकारे त्यांचं गायक कलाकार म्हणून होते तसेच ते माणूस होते. जेव्हा त्यांनी 71चं सांगितलं हज यात्रेनंतर सांगण्यात आलं आणि त्याच कालावधीमध्ये असं 2 वर्ष आधी किशोर कुमारचा उदय जोरात झाला होता आराधनामुळं आणि राजेश खन्नाचा आवाज म्हणून किशोर कुमार पुढे आला होता आणि काही प्रमाणात मोहम्मद रफी यांना काम येणं बंद झालं. पण त्यानंतर जेव्हा त्यांनी ठरवलं परत गाणे म्हणायचे, पण त्यानंतर मात्र लोफर मधला असेल आज मौसम गाणं आहे की मला माहिती बडा बेईमान हे गाणं जे लोफर मधलं होतं ते गाणं आणि नंतर हम किसी से कम नहीं मधली गाणी, त्याच्यामुळे मोहम्मद रफीने खरंच परत पुनर्जन्म घेतला. ज्या प्रकारे परत नंतर कित्येक वर्ष त्यांनी आपल्याला अगदी रिझल्ट ठेवलं ते खूप छान आहे. आता अशा काही गोष्टी मला मुद्दामून सांगायच्या की आपण जर बघितलं त्यांचा जन्म जे मोठे कलाकार आहेत आपले त्यांचा 1922, 23, 24, 25 दरम्यान झालेला आहे. त्यांनी फाळणीच्या झाडा पण बघितलेल्या आहे. पण ते जेव्हा वयात आले तेव्हा फाळणी झालेली होती. सगळ्या दिलीप कुमार, राज कपूर, सगळ्यांनी देवानंद सगळ्यांनी फाळणीच्या झाडा बघितल्या. बहुतेक हे सगळे आत्ताच्या पाकिस्तानमध्ये होते. पूर्वी एकत्र हिंदुस्थान होता. तसंच मोहम्मद रफी सुद्धा जरी भारतात होते तेव्हा आत्ताचे सुद्धा भारतात होते, नंतर सगळे लाहोरला शिफ्ट झाले. आणि लग्नानंतर त्यांच्या पत्नीच्या माहेरच्या लोकांना म्हणजे आई वडिलांचा मृत्यू झाला त्या दंगलीमध्ये. 47 नंतरची दंगल झाली फाळणीनंतर. त्याच्यात मोहम्मद रफीचे सासू सासऱ्यांचा मृत्यू म्हणजे त्यांना ठारच करण्यात आलं त्या दंगलीमध्ये. त्यामुळे जेव्हा फाळणीनंतर कुणी कुठं जायचं ठरलं तेव्हा मोहम्मद रफीची पहिल्या पत्नीने ठरवलं मी पाकिस्तानात जाणार लाहोर. आणि मोहम्मद रफी मात्र म्हणले मी मुंबईला येणार. तर लक्षात घ्या केवळ एका कारणामुळे तेव्हा त्याला त्यांचा पहिला संसार मोडला आणि ती पहिली पत्नी लाहोरला गेली आणि नंतर काही कालावधीनंतर मोहम्मद रफीने दुसरं लग्न केलं जे त्यांच्या मित्राच्या मेवणीबरोबरच केलं. अब्दुल हमीद म्हणून होते ज्यांनी त्यांना मोठं उभं केलं होतं. सर्वात मोठं सांगायचा मुद्दा काय फाळणीच्या झाडा मिळाल्या. गांधीजींचा मृत्यू झाला म्हणजे खून झाला. त्यानंतर एका रात्रीत कृष्णाला भगतराम नंतर आपले राजेंद्र कृष्ण यांनी गाणं लिहिलं सुनो सुनो दुनिया वाला बापूजी की अमर कहाणी. ते एका रात्रीत गाणं लिहिलं, एका रात्रीत संगीत दिलं, एका रात्रीमध्ये मोहम्मद रफीने ते संगीत गायलं जे आज आहे. आणि त्याच्या महिन्याभरात त्यानंतरच्या वर्षभरात त्याच्यात लाखो ध्वनिमुद्रिका विकल्या गेल्या. म्हणजे लक्षात घ्या ज्या माणसाला फाळणीच्या झाडा बसल्या होत्या त्याच माणसानं फाळणीचं एक महत्त्वाचं होतं गांधीजींचा खून त्याच्या आधारे एक चांगलं गाणं म्हटलं आणि आजही ते लोकप्रिय आहे.
आजही तुम्हाला ऐकायला मिळतं ते. आणि त्याच गाण्याबद्दल आपल्या लक्षात येतं की लता मंगेशकरांचा सत्कार झाला, जे गाणं होतं नंतर तरी म्हटलेलं होतं 63-62 साली चिनी युद्धाच्या वेळी मग नेहरूंना आपण रडू आलं वगैरे असं म्हणतो आपण. पण त्यापूर्वी 48 साली हे घडलेलं आहे की 48 साली जेव्हा 15 ऑगस्ट 48ला भारताचा पहिला स्वातंत्र्य दिन साजरा झाला, तर त्या गाण्याबद्दल नेहरूंनी मोहम्मद रफींना सिल्वर मेडल दिलं होतं की तुम्ही खूप चांगलं गायलं. आणि आज हे गाणं ते आपल्याला ऐकायला मिळतं. आता ह्या गोष्टी कशा आहेत की कशा प्रकारे तो माणूस होता, तरी अनेक संगीतकारांबरोबर गायलं आणि प्रत्येक संगीतकाराला सहकार्याची भावना दिली. खरं त्यांची सुरुवात श्याम सुंदर नावाच्या संगीतकाराने केली, नंतर नौशादनं दिली, शंकर जयकिशन गेले, लक्ष्मीकांत प्यारेलाल, रवी. पण सर्वात तुम्हाला आश्चर्य वाटेल, सर्वात शेवटी ज्याच्याबरोबर सुरुवात केली लक्ष्मीकांत प्यारेलाल, त्यांच्याबरोबर सर्वात जास्त गाणी गायली, 380 गाणी मोहम्मद रफींनी लक्ष्मीकांत प्यारेलाल बरोबर गायली. लक्ष्मीकांत प्यारेलालचं पहिलं गाणं मोहम्मद रफींनी गायलं त्यांच्या संगीतकाराचं. आणि मोहम्मद रफींच्या आयुष्यातलं शेवटचं गाणं पण लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं, ते होतं आसपास चित्रपटातलं, कोई आसपास आहे दोस्त वगैरे. ते गाणं होतं धर्मेंद्र हेमामालीचा चित्रपट होता 81चा, जो त्यांच्या मृत्यूनंतर रिलीज झाला. गायलं रेकॉर्ड केलं शेवटचं गाणं ते लक्ष्मीकांत प्यारेलालचा मृत्यूनंतर तो रिलीज झाला. म्हणजे ह्या प्रकारे संगीतकारांबरोबर सर्वात जास्त गाणी लक्ष्मीकांत प्यारेलाल. नौशाद त्यांचे आवडते संगीतकार होते, पण सर्वात कमी गाणी त्यांनी नौशादकडे गायली, 150च्या आसपास गाणी आहेत फक्त. या प्रत्येकाकडे त्यांनी असे रवी. आणि मगाशी जे विषय शिरीषरावांनी सांगितला की लता मंगेशकर आणि मोहम्मद रफींमध्ये जो वाद झाला, तो मांजरापेक्षा एक तत्वाचा वाद होता. मजा कशी होती की तेव्हा गाणं गायला, आज आकाशवाणीवर काम करणाऱ्यांना माहिती, आकाशवाणीवर एखादं गाणं वाजलं गेलं की गायकाला ते रॉयल्टी मिळते. ते रॉयल्टी देण्याचं काम लता मंगेशकरांच्या त्या हट्टामुळे झालं. तर तेव्हा एखाद्या गाण्याची रॉयल्टी फक्त प्रोड्युसरला मिळायची, प्रोड्युसर त्यातला 5% भाग संगीतकाराला द्यायचा. लता मंगेशकरांची मागणी काय होती की त्या जे 5% तुम्ही संगीतकाराला देता रॉयल्टीतले, त्यातला भाग आम्हाला गायकांना पण द्यायला पाहिजे, कारण ध्वनिमुद्रिकेवर गायकांचं नाव आहे. आणि या बाबतीत मोहम्मद रफीने आपल्याला सपोर्ट करावा, कारण त्याला एक नंबर गायक होते मोहम्मद रफी. त्यांनी जर मागणी लावून धरली असती तेव्हा झालं असतं. मोहम्मद रफीला ते म्हटले आपण तुम्ही मला पाठिंबा द्या माझ्या याला, कारण आपण आपल्याला खूप पैसे नंतर सुद्धा मिळतील. मोहम्मद रफीचं म्हणण्याचा तो माणूस होता, म्हणजे साध्या विचाराचा माणूस होता. तो म्हटला जेव्हा आपण संगीतकाराकडे पैसे घेतो आणि गायन गातो तेव्हा आपला विषय संपला, आपल्याला परत रॉयल्टीची गरज नाही, असं मोहम्मद रफीचं म्हणणं पडलं. आणि केवळ त्या एका गोष्टीमुळे मोहम्मद रफी आणि लता मंगेशकरांवर 4 वर्ष बोला चालू या कारणामुळे रॉयल्टीचा इश्यू होता. पण नंतर तो विषय झाला. आता लता मंगेशकर किंवा जे गायक आता अजिबात गात नाहीत ना, त्यांना घर बसल्या आता पैसे केवळ मिळतात ना लता मंगेशकरांच्या धोरणामुळे. की आजही आकाशवाणीवर एखादं गाणं ऐकतो आपण, तेव्हा ज्या प्रत्येक गाण्यामध्ये 4 रुपये 8 रुपये रॉयल्टी संगीतकाराला आणि गायकाला मिळते. लाखो गाण्यांची रॉयल्टी या सगळ्या गायकांकडे. आणि काही न करता लता मंगेशकरांनी 2000 नंतर गाणंच नाही गायलं, पण त्यांचं उत्पन्न मात्र चालू राहिलं केवळ त्या एका विषयानं. आणि 900 ते 1000 FM केंद्र भारतामध्ये जगामध्ये प्रत्येक ठिकाणी कुठं ना कुठं लता मंगेशकर मोहम्मद रफींचा आवाज गुंजतच असतो. एवढी जर वर्षभरात गाणी लाखो गाणी ऐकली गेली तर ऑटोमॅटिक सगळ्यांना पैसे ऑटोमॅटिक मिळतात. हा मोठा विषय जेव्हा होता, पण मोहम्मद रफीचा विचारच वेगळा होता. आपल्याला पैसे दिले तर आपलं काम झालेलं, म्हणून तरी पाठिंबा दिला नाही, पण नंतर विषय संपला होता. मजा कशी असते बघा, याच्यामुळं त्या कालावधीमध्ये 4 ते 5 वर्षाच्या कालावधीमध्ये बहुतेक संगीतकारांनी लता मंगेशकर बरोबर महेंद्र कपूरला गायला लावलं आणि मोहम्मद रफी बरोबर सुमन कल्याणपूर गायला. म्हणजे महेंद्र कपूर आणि सुमन कल्याणपूर यांची कारकीर्द या दोघांच्या वादामुळे सुद्धा झाली. दोघे कोणी होते बरोबर होतं सगळं. या दोघांना काम मिळालं तेव्हा त्यांच्यामुळे. म्हणजे असं एखाद्याच्या ब्लेसिंग इन डिस्गाईज म्हणतात त्या प्रकारे आहे की एखाद्याचं वाईट दुसऱ्याचं चांगलं कसं होऊ शकतं, त्याचं बेस्ट उदाहरण हे असं. आणि जेव्हा मोहम्मद लक्ष्मीकांत प्यारेलाल काम केले, म्हणजे बाकीच्या गोष्टीमध्ये स्नेहल मॅडमकडे असतील त्या की फकीराच्या पाठोपाठ कसे जात होते किंवा काय ते मॅडम सांगतील नंतर त्या निमित्तानं. पण त्या महत्वाच्या पेक्षा की जेव्हा लक्ष्मीकांत प्यारेलाल पहिल्यांदा आले तेव्हा ते म्हणजे मोहम्मद रफीचा ही चांगली होती, तेव्हा मांजरपूर घेत होते, तर त्यांना गायचं होतं, काही करून मोहम्मद रफीच पाहिजे गायला. ते म्हणजे त्याची फी खूप आहे, मी विचारून तर बघतो म्हणजे. मोहम्मद रफी म्हणजे काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही द्याल तेवढे मी घेईन. आणि पहिल्या गाण्याच्या रेकॉर्डिंग नंतर त्या शैला बाबू नावाचा पिक्चर होता जो रिलीज झालाच नाही, नंतर झाला रिलीज. तर पहिला लक्ष्मीकांत प्यारेलालचा पिक्चर होता तो पारसमणी, रिलीज झाला, ज्याचा हस्तावान दुरानी चेहरा वगैरे गाणी होती ती. तो
पिक्चर जेव्हा खैराबादचं गाणं रेकॉर्ड केलं तर लक्ष्मीकांत प्यारेलाल एक बंद पाकिट त्यांना दिलं. त्याच्यात 1000 रुपये होते. ते तेव्हाच्या त्यांच्या बांधण्यापेक्षा खूप कमी होते. पण मोहम्मद रफीची सवय काय की कधीही पाकिट उघडून नाही बघायचं. ते तेव्हा पण पाकिट उघडून बघितलं नाही. ते पाकिट तसंच परत दिलं. ते म्हणजे याची मिठाई खावा, घरातल्यांना तुमच्या म्युझिशियनला द्या आणि तुमची जोडी शेवटपर्यंत कायम राहू. तुमच्यामध्ये कधी फूट पडून देऊ नका. तुमची जेवढी शेवटपर्यंत राहू दे. हा आशीर्वाद दिला तरी एकही पैसा नाही घेतला. ते किती मोठा माणूस आहे. ह्याच प्रकारे त्यांनी शंकर जयकिशन यांच्यामध्ये सुद्धा हे केलं. त्यांच्यामध्ये काही कारणांना वाद झाला होता. त्या शंकर जयकिशनला घरी बोलवलं, शेजारी बसवून घेतलं आणि म्हणजे वादविवाद होत असतात पण तुम्ही एवढं चांगलं काम करताय, कशाला वेगळे होता तुम्ही एकत्रपणे काम करा. अशाच प्रकारचा वाद त्यांचा ओपी नायर बरोबर झाला. ओपी नायर इथे तुम्हाला गरम डोक्याचा माणूस होता, संगीतकार उत्कृष्ट होता, वेळेचा पाबंद होता आणि एका रेकॉर्डिंगला मोहम्मद रफीला 10 मिनिटं उशीर झाला आणि तेवढे सॉरी की मला शंकर जयकिशन मध्ये अडकलो होतो मी. तर ओपी नायर पटकन म्हणून गेले त्यांच्याबरोबरच गावा, माझ्याकडे राहायचं नाही तुम्ही. 6 महिने दोघांचं परत बोलायचं नाही. पण मोहम्मद रफीचा स्वभाव असा होता परत स्वतःहून तिकडे गेले आणि त्यांना घरी आलेले बघून ओपी नायरला स्वतःच रडवायला लागलं. त्यांनी मिठी मारली म्हणे तू महान आहेस, तू खरंच तू पटकन सगळ्यांना मला म्हणजे आपलं समजून घेतो. आता आपलं परत पूर्वीप्रमाणे आपण काम सुरू करू. प्रत्येकाबाबत मोहम्मद रफीने सगळ्यांना अशा आपल्या वागणुकीने जिंकून घेतलं. कधीच कोणत्याही प्रकारे. आणि लक्षात ठेवा अनेक नटांची कारकीर्द फक्त मोहम्मद रफीच्या गायनाने उजळली. ज्या नटांना खरं आपण अभिनेता म्हणावा की न म्हणावा अशी शंका असते, त्या नटांचं सुद्धा कारकीर्द फक्त मोहम्मद रफीच्या गाण्याने जातं. अनेकांना वाटतं भारत भूषण, राजेंद्र कुमार हे नट अभिनेते, काही त्यांचे चाहते पण असतील, पण हे केवळ मोहम्मद रफीमुळे मोठे झालेले नट. जे आहेत त्यांचे गाणे जे होते ते अनेक लोकांना तिने दिले. म्हणजे लक्षात घ्या माणसाचं भाग्य कसं असतंय बघा. दीपक पराशर जो अमिताभ बच्चन पेक्षा 1 इंचानं उंच होता पण अभिनयापेक्षा किती छोटा होता आपल्याला माहिती. अभिनयात बरं उंच अमिताभ पेक्षा उंच पण अभिनयात खूप छोटा. त्याला गाण्याचा आवाज दिलेला आहे मोहम्मद रफीनं. आप तो ऐसे नव्हते तू इस तरह से मेरी जिंदगी में शामिल. किती शेवटचं गाणं नंतरचं गाणं. म्हणजे अशा माणसांना सुद्धा मोठ्या कलाकारांना जे आवाज मिळतो तर दीपक पराशर सारख्या अगदी बी श्री ग्रेड दर्जाच्या कलाकारांना सुद्धा मोहम्मद रफीने त्यांनी बघितलं नाही कधी. महत्वाचं बघा मोहम्मद रफीसारखं काम कोणी का केलं नाही. कालच मला सगळे टीव्हीवरची पण गाणी बघायची आवड आहे. दररोज सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार सह्याद्रीवर तरारी पुराणे नावाचा 5 वाजता कार्यक्रम लागतो. परवा सगळी गाणी याची होती जॉनी वॉकरवर झालेली सगळी गाणी ऐकली. सगळी गाणी मोहम्मद रफीने म्हटली. जॉनी वॉकर पण एक कॉमेडियन आहे. परत गुमनाम मधलं गाणं आहे हम काले तो क्या हुए दिलवाले, महमूदवरचं गाणं, जगदीपवरचं गाणं. अनेक कॉमेडियनला सुद्धा आवाज दिलेला आहे. जेव्हा काही गायक कलाकार म्हणायचे आम्ही फक्त हिरोला आवाज देणार, आम्ही कॉमेडियनला आवाज देणार नाही. पण ते कधीच मोहम्मद रफीने केलं नाही. त्यांनी सगळ्यांना आवाज दिला. हे कोणाचा असेल सर्वात माझ्या बघा किशोर कुमारला पण आवाज दिला. किशोर कुमार तेव्हा सिद्धस्त गायक झालेला होता पण एका चित्रपटामध्ये मोहम्मद रफीने किशोर कुमारला आवाज दिला. त्यामुळे किशोर कुमार चिडला होता. अशोक कुमार चित्रपटाचा निर्माता होता आणि जेव्हा कळलं की मोहम्मद रफी मला आवाज देणार तो गेला ओपी नायरकडे. ओपी नायर म्हणला मी कोणाला गायन घ्यायचं तू मला सांगायचं नाहीस. तो म्हणा माझा भाऊ निर्माता असेल मी माझं काम बदलेल, मला सांगायचं नाही, मला तुला मोहम्मद रफीकडनंच गाऊन घ्यायचं. आणि ते ऐकलं अशोक कुमार म्हणला ते संगीतकाराचं काम आहे, तुला काम करावं लागेल. आणि ते किशोर कुमारला आवाज दिला तेव्हा मोहम्मद रफी. आता मजा दुसरी बघा अजून एक. तुम्ही सगळ्यांनी अमरपर्यंत आपण सगळ्यांना अनेक वेळा बघितला असतो. त्याच्यात जो पडदा आहे पडदाच्या फेमस कव्वाली आहे. त्या कव्वालीमध्ये तिकडं अकबर मेरा नाम नाही तो म्हणतो पण एक वाक्य असं आहे की अकबर तेरा नाम नाही असं पण एक वाक्य आहे. जे अमिताभचे तोंडी अमिताभ प्रेक्षागृहात बसलाय आणि नोटांची माळ घेऊन तो अकबर तेरा नाम नाही म्हणून त्याला तो नोटांची माळ घालतो. आता मजा अशी झाली होती की ते जेव्हा रेकॉर्डिंग झालं तर दोन्ही ओळी मोहम्मद रफीने म्हटल्या होत्या. अकबर तेरा नाम नाही पण आणि अकबर मेरा नाम. त्याच्यात फरक फारसा नव्हता. हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा काय करायचं म्हटल्यावर किशोर कुमारकडनं ती ह्याची ओळ गाऊन घेऊया का एकच ओळ आहे ती. थोडे किशोर कुमार एकच ओळ कशी गाईल थोडं मोहम्मद रफीला सांगा मग ते करतील. मोहम्मद रफीने किशोर कुमारला फोन केला थोडं गातो की तुम्ही म्हणताय मी गातो. आणि किशोर कुमार सारखा असा एक अभिमानी काय फक्त एक ओळ त्याने त्या गच्यामध्ये म्हणली अकबर तेरा नाम नाही फक्त एक ओळ. जर पूर्वी जो असा हे केलेला होता की मोहम्मद रफीला माझा आवाज कशासाठी वगैरे मोहम्मद रफीचा आवाज माझ्यासाठी कशासाठी तरच ती गोष्ट
ते त्याच्यामध्ये केले. अशा अनेक गोष्टी. पहिल्यांदा काय याच्यामध्ये कोरस म्हणून मोहम्मद रफी गायला, की त्यांना एस्टॅब्लिश व्हायचं होतं, काही प्रॉब्लेम नाही, मी कोरस म्हणून पण गायला तयार आहे. म्हणजे माणसाला जर मोठं व्हायचं असेल तर तुम्ही कशा प्रकारे परिश्रम घ्यायला पाहिजे. जे भारतभूषणचा बैजू बावरा चित्रपट सगळ्यांना माहिती आहे. मगाशी म्हणलं भारतभूषण सारख्या लोकांना मोठे केले त्यांनी. त्यातलं जे शेवटच्या टिपेला जाणारं गाणे भगवान, शेवट अगदी वरपर्यंत आवाज येतो, तो गाण्याच्या रिहर्सलला करत असताना मोहम्मद रफीच्या घशात मला रक्त आलं. एवढी रिहर्सल केली होती. आणि जेव्हा नंतर थांबलं, काही दिवसांनी बरे झाल्यावर परत त्यांनी ती गाणं रेकॉर्ड केलं. आणि मजा म्हणजे जेव्हा अशा ऑर्केस्ट्रा करायचे ते लाईव्ह गाण्यामध्ये मोहम्मद रफी, लता मंगेशकर दोनच गायक आहेत की जे रेकॉर्डिंग करताना जसा त्यांचा आवाज आला तसं ते लाईव्ह मध्ये पण गायचे ऑर्केस्ट्रामध्ये, दोघच. बाकी कुठल्या एका शब्दाचा फरक नसायचा. आणि त्या लाईव्ह मध्ये त्या रेकॉर्डिंग पेक्षा जास्त आवाज नेला, टिपेला नेला होता मोहम्मद रफी. त्या ओ दुनिया के रखवाले गाण्याचा रखवालेला शेवटचा जो आहे, म्हणजे किती हा महान माणूस होता. आणि सर्वात महत्वाचं की जावेद अख्तरचा परवा मी ऐकत होतो तेव्हा म्हणला, ते गाणं जेव्हा पूर्वी आता सोशल मीडिया नव्हता किंवा टीव्ही नव्हता, तेव्हा रेडिओवर चित्रपट रिलीज होण्यापूर्वी गाणी लागायची. आणि गाणं लागायचं तेव्हा ते गाणं बघून लोक म्हणायचे अरे दिलीप कुमारचा नवीन चित्रपट येतो वाटतं. कारण पडद्यावर कोण गाते, पडद्यावर कोण आहे हिरो, याची जाणीव ठेवणारा एकमेव कलाकार गायक होता म्हणजे मोहम्मद रफी. प्रत्येकाचा आवाज वेगळा. दिलीप कुमारला राम और श्याम मधल्या सॉफिस्टिकेटेड दिलीप कुमारला दिलेला आवाज आणि गंगा जमुना मधल्या नयन लडगईला दिलेला आवाज, ग्रामीण भागातल्या अवधी किंवा भोजपुरी मधल्या दिलीप कुमारला दिलेला आवाज वेगळा आहे, किंवा देवानंदला दिलेला आवाज वेगळा आहे, ऋषी कपूरला दिलेला आवाज वेगळा आहे. तुम्ही क्या हुआ तेरा वादा बघा, तो आवाज वेगळा आहे. जॉनी वॉकरला दिलेला आवाज, सगळ्यांना दिलेला आवाज वेगळा आहे. आपल्याला कळतं हा. राजेंद्र कुमारला दिलेला आवाज वेगळा आहे, याहू म्हणला जंगली मधल्या शम्मी कपूरला दिलेला आवाज वेगळा आहे. तुम्ही डोळे बंद करून तुमच्या डोळ्यासमोर नट आणण्याचं काम केलं जातं. साधी गोष्ट आहे, सर्वात पहिल्यांदा जेव्हा फिल्मफेअर अवॉर्ड त्यांना मिळालं ते दोस्तीमधल्या गाण्यासाठी मिळालं. आणि दोस्तीमधली मुलं ते 16-17 वर्षाची तरुण मुलांसाठी आवाज होता. आणि किती सुंदर आवाज त्या दोस्तीमधल्या गाण्याला लावला होता. ते कळतं आपल्याला ही तरुण मुलंच गात आहेत, तरुण मुलांचा आवाज आहे हे लक्षात येतं. त्यामुळे ह्या किती वेगळ्या प्रकारचा हा कलाकार होता. अनेक लोकांना मोठे केलं. आज आपल्याला 5-6 मिनिटं जात, 2 मिनिटं जास्त झाले, पण मोहम्मद रफीच्या बाबतीत किती बोलावं आणि किती बोलू नये असं मला तरी होतं. कारण माझा आवडता गायक आहे. त्याच्या गाण्याच्या ऐकायला सुरुवात केलं तर दिवस सुरू होत नाही, रात्री झोपताना पण ते गाणं ऐकण्याशिवाय झोप होत नाही. अभिनव जावळकर मी रोज एकदा ऐकतोच, कधीच ते मी सोडत नाही. रोज एकदा तरी गाणं ते ऐकलंच असतंय. आणि मधनं पडदा आहे, पडदा सगळ्या कव्वाली, बाकी सगळ्या ज्या व्हरायटीज आहेत त्या सगळ्या ऐकल्या जातात. तर आणि त्याचं जसं सुकून हा शब्द आहे उर्दूमध्ये, सुकून म्हणजे एक प्रकारची शांती. तुमच्या मनाला एक प्रकारे शांती लावण्याचं काम मोहम्मद रफीचा आवाज करतो. किती वेगळ्या प्रकारचं माणसानं गायलेलं आहे. अनेकांना ती संधी दिली, सगळ्या गोष्टी आहेत. मगाशी सांगितलं की ते मदत सुद्धा अनेकांना करायची, संगीतकारांना करायचे, गायकांना करायचे. आणि जेव्हा त्यांचं निधन झालं, निधनानंतर सगळे कब्रस्तानात सगळे विधी पण झाले. महिनाभर लोक त्यांच्या घरी येत होते. त्यापैकी निम्मी लोक त्यांची मदत बंद झाली म्हणून येत होते. काश्मीरमध्ये कुटुंब आलं होतं की आम्हाला गेले कित्येक वर्ष मोहम्मद रफी मासिक काही पैसे पाठवायचे, ते काय येत नाही आम्ही बघायला आलो. घरातल्यांनी सांगितलं की त्यांचं निधन झालं. घरातल्यांना पण माहित नव्हतं हे लोकांना एवढी मदत करतात. म्हणजे जे आहे मग हज यात्रेनंतर त्यांची मानसिकता सगळी बदलून गेली होती. आणि मुस्लिम धर्माप्रमाणे तुमच्या कमाईच्या 40% तुम्ही दानच करायचे, ज्याला जकात म्हणतात, ते त्यांनी शेवटपर्यंत पाहिलं होतं. त्यामुळे हा अनेक गायक कलाकार आहेत, त्यांच्यामध्ये इगो होता, अहंकार होता, स्पर्धा होती. पण मोहम्मद रफींना कोणाची स्पर्धा कधी जाणवली? मोहम्मद रफींची स्पर्धा सगळ्यांना जाणवली. पण आज इतक्या वर्षांना, आज 45 वर्ष होतात त्यांना जाऊन, 45 वर्षांनंतर सुद्धा आपण ही गाणी ऐकतो. हे मोहम्मद रफींचं मोठेपण आहे. आणि यापुढे पण आपण ऐकत राहणार आहोत. आज या निमित्तानं मला बोलायची संधी दिली त्याबद्दल आभार आहे. सगळ्यांकडून चांगली गाणी निश्चितच ऐकायला मिळतील. धन्यवाद.